हाय यूट्यूब फ्रेंड, कशा आहेत तुम्ही लोक? बरे आहेत ना? आम्ही पण सगळे बरे आहोत. 2-3 दिवसात खूप कपड्यांचा सगळा गोंधळ झाला आहे. बाहेर येणं जाणं होतं, भरपूर गणपतीचं वगैरे होतं, त्याच्यामुळे कपाट सगळं खराब झालं आहे माझं, कसे पण कपडे ठेवून. तर आज माझा आणि जयचा खाणं साफ करायचा विचार केला. तर अजित झोपला तर म्हटलं करून घेऊया. आणि तुमचा सपोर्ट मला कायम राहू द्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मला कमेंट्समध्ये सांगत जावा माझं यूट्यूब कसा वाटतं तुम्हाला, मी ब्लॉग कशी बनवते, मला कमेंट्स करून सांगत जावा. हे माझे सगळे पहिल्याचे कपडे म्हटलं व्यवस्थित गोठवून घेऊया. हे सगळे जयचे आहेत माझ्या, नवीन वगैरे सगळे कपडे आहेत चांगले चांगले. आता काही त्याला होत नाही, पण असं काढायची इच्छा होत नाही कपडे सगळे. टी शर्ट वगैरे भरपूर आहेत त्याचे कपडे, काही काढू वाटत नाही. आणि रोज चांगले चांगले कपडे काय करायचे ना घालून घरामध्ये, म्हणून ते ठेवून ठेवून पण छोटे होतात. नवीन कपडे भरपूर आहेत जयचे मध्ये. टी शर्ट्स वगैरे असं खूप छान छान असे आहेत. घरात घालायचंच होत नाही, मग ते ठेवून ठेवून असे छोटे होते. म्हटलं घरात घालायलाच पाहिजे. हे तर माझे खूप पहिल्याचे ड्रेस आहेत. मला आयची वाटतं जयच्या ड्रेसचे ड्रेस आहे. मी लवकर काही काढत नाही खराब झाल्याशिवाय. आणि मोस्टली तर आम्हाला सगळं कामावरून भेटतं. मला घरकाम करायला जाते तिकडे मला भेटतं, मग मी काय सगळं काढत बसत नाही. असे कपडे आपल्याला भेटतात तर मग आपण कशाला ना काढायचे, मग मी यूज करते. फक्त आम्ही पोरांना कपडे घेतो, बाकी आम्हाला ते सगळं कामावरून भेटतं. जयच्या पप्पांना मला भेटतात कामावरून, ते आम्ही फिटिंग वगैरे करून घालतो, ते चालून जातात. उगाचच पैसा कशाला घालायचा ना कपड्यामध्ये, म्हणून काय आम्ही कपड्यांची शॉपिंग करत नाही. हां, पोरांसाठी करतो दिवाळीत वगैरे, असं काही सण असला तर त्याला शाळेमध्ये काय कोणते कलरचे कपडे घालायचे असेल, ते नसतील आपल्याकडे तर मग ते घेतो आम्ही, पण असं फालतू नाही करत. आणि जय पण आमचं असं हे नाही करत, जबरदस्ती नाही करत की मला हे नको, मला हे पाहिजे, असं नाही आहे त्याचं. हे सगळे टी शर्ट मोठे मोठे आहेत. हे सगळे मी जपून ठेवते, पुढे नंतर कामाला आहे ना मोठं झाल्यावर, पण याचे टी शर्ट ठेवत असते. बाकीचे तर खूप छोटे छोटे झालेत कपडे तुला, आणि घरात मोस्टली घालता येत नाही. काय घालायचं रोज रोज नवीन नवीन कपडे, असं होतं. हा तर खूप जुना टी शर्ट आहे त्याला, खूप जुना. तो पण मी ठेवलाय, कारण का शाळेमध्ये लागतं आपल्याला. कधी रेड कलरचे कपडे घालायचे असतात, वेगवेगळे कलरचे कपडे घालून बोलवतात ते लोक स्कूलमध्ये, तर मग त्याच्यासाठी मी व्यवस्थित घरी करून ठेवते, शाळेत कामाला येतात. त्याला मोस्टली घरात तर हाफ पॅन्टच असे आवडतात घालायला, असं फुल पॅन्टी वगैरे आवडत नाही त्याला घालायला. खूप कंटाळा येतो त्याला फुल पॅन्ट घालायला. फुल कपडेच त्याला आवडतात घालायला. टी शर्ट वगैरे
तर खूप कमी घालतो, कंटाळा येतो जरा टी शर्ट घालायला, शर्ट घालायला. ते बटन वगैरे लावायला लागतात ना, मग ते खूप कमी वापरतो तो. सगळं असं शाळेमध्ये काम येतात, वाईट कपडे वगैरे, तर मग मी ते व्यवस्थित ठेवत असते, कारण का मग सारखं सारखं आपल्याला घेता येत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित ठेवून देते मी घडी वगैरे करून. आता खूप जुना असा टी शर्ट आहे त्याचा, खूप जुना, बड्डेला घेतला होता, पण काही घालत नाही तो, त्याला आवडत नव्हतं जॅकेट वगैरे असं. हा त्याचा शाळेचा युनिफॉर्म आहे, एक यूज करायला, आणि एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलाय मी, काम येतं पूर्ण, कधी ओला असल्यावर ते काम येतं मग घालायला. हे आता त्याला वाटतं बड्डेला घेतलेलं, पण जास्त यूज होत नाही टी शर्ट, आणि त्याला पण, त्याच्या पप्पांना पण टी शर्ट आवडत नाही, शर्ट्स वगैरे आवडतात जे घातलेले. पण हे घेतलं होतं बड्डेला, ते पण काय जास्त वापरणं होत नाही, ठेवून ठेवून. मग आता म्हटलं वापरून टाकूया, ते ठेवून ठेवून छोटं होण्यापेक्षा. हे थोडे मोठे आहेत, तर हे कसे नंतर कामाला येतील, ते मी आतमध्ये ठेवते. दीपचे पण भरपूर असे कपडे आहेत घडी करायचे. आता आम्ही 2-3 दिवस ते मागील गणपती होते त्याच्यामध्ये गेला टाईम, तर कपाट व्यवस्थित राहिलं नाही, खूप खराब झालेलं, कपडे घेऊन घेऊन कसे पण टाईमच भेटत नव्हता. त्याच्यामुळे आता म्हटलं दीप झोपलाय तर एक्स्ट्रा काम करून घ्यावं थोडंसं. आता माझी भांडी वगैरे झाली, जेवण वगैरे झालं, तर म्हटलं थोडंसं एक्स्ट्रा करून घेऊया, छोटे छोटे कपडे सगळं कपाट गोठवून ठेवूया. रोजच्या घाईघाईमुळे मग टाईम भेटत नाही हे सगळं करायला मला, एक्स्ट्रा कामं. हे सगळे खूप पहिल्याचे कपडे आहेत, माझं काही जास्त यूज होत नाही. ते कुठे माझं येणं जाणं नसतं, काम आणि घर, घर आणि काम असतं. कुठेतरी जायचं असेल तर मग घालतो, नाही तर मग ते व्यवस्थित घडी करून ठेवते मी. हे आम्ही ऑनलाईन मागवले होते, पण ते चांगले निघाले कपडे, खूप टाईम चालले ते मला.
सगळे ऑनलाईन मागवलेले आहे. हेच मी जास्त घरी घालते कारण हे कम्फर्टेबल वाटतात मला, म्हणून मी हे घरी वापरते. विजयचा आणि माझा खाना झालाय. आता दीपचा खाना साफ करते. अजून भरपूर असे कुर्तीज घेतलेले आहेत, फिटिंग करायचे आहेत, पण टाइम भेटत नाही फिटिंग करायला द्यायला, तर ते तशाच ठेवलेले आहेत. आणि आता कपाटात पण जागा नाही कपड्यांना ठेवायला. सगळे कपडे चांगले असल्यामुळे ना काढू पण नाही वाटत. हे एवढे चांगले चांगले कपडे आहेत ना, पण माझ्या दीपला होत नाही, छोटे होतात. बारशाला त्याला भेटलेले होते सगळे कपडे, पण त्याला होत नाही. तर ते मी व्यवस्थित ठेवले आहेत, कोणाला द्यायला काम येतील, छोट्या बाबूला. वापरलेच नाही मी तर सगळे तसेच ठेवलेले. खूप छान छान असे कपडे आहेत दीपचे. पण असे छोटे छोटे झालेले. त्यांनी कसे बारशीच्या वेळेस आणलेले होते ना, तर ते खूपच छोटे आहेत, दीपला होत नाही आहेत. तर ते तसेच ठेवलेत मी. आणि मग दुसरे त्याला मागवलेत आम्ही छोटे कपडे. हा पण खूप छान आहे, पिंक कलर, पण होतच नाही त्याला. बघा ना अशा प्रकारे त्याला होतच नाही. पण खूप छान छान कपडे, तसं म्हणजे काढू वाटत नाही, ठेवू वाटतात. ह्याच्या आतमध्ये हे टी शर्ट घालायचं पिंक कलरचं अशा प्रकारे. पण आता त्याला होत नाही. हाफ पॅन्टी कुठे बाहेर जायचं जरा कामाला येतं. हे त्याच्या मोठ्या मम्मीने दिलेलं कोट सारखा आहे तो. त्याच्या आतमध्ये हा टी शर्ट आहे, फुल हाताचा टी शर्ट त्याच्या मोठ्या मम्मीने दिलेला आहे. आणि हा कोट त्याच्यावरती घालायचा. आणि छोटीशी टाई आहे, त्याच्या मोठ्या मम्मीने दिलेले आहे. आणि एक आत्तुनी वगैरे पण दिलेले आहेत, पण ते मी आता धुतले, वर टाकले. कालच घातलेला, काल का परवा. तो पण छान आहे. त्यांनी जीन्स आणि जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट्स आहे. टाकला होता व्हिडिओ मी बघ, त्याच्यामध्ये आहे येलो ऑरेंज कलरचं टी शर्ट आहे लाईटली, त्याचं ते आत्तुनी दिलेले आहे.
हे त्याचे छोटे छोटे सॉक्स म्हणजे शूज आणि सॉक्स सेम आहेत तसं. हे खूप असे छोटे छोटे कपडे आहेत, होत नाही तिथला. तर कोणातरी छोट्या मुलांना द्यायला लागेल मला. ते असे आहेत छोटे छोटे. झोपलाय तर करून घ्यावा, परत उठला ना की काही करायला होत नाही मला काम. त्याच्या मागेच माझा दिवस जातो सगळा. हा स्वेटर आहे, आमच्या मावशी सासूने दिलेला आहे. छोटा होता ना दी, तेव्हा भरपूर असे कपडे छोटे छोटे दिलेले. हा पिंक कलरचा त्यांनी दिलेला आहे स्वेटर. ही त्याची पॅन्ट आहे पिंक कलर मध्ये, खूप छान होता. मी मध्ये व्हिडिओ टाकला होता याचा. आणि हे सॉक्स आहे त्याची स्वेटरवरची. हे सगळं जयचं माझ्या स्कूलचं आहे. खूप असं पसारा आहे. किती केला तरी कमीच आहे. ठेवायला लागतं, कारण का जय कधी मस्त स्कूलचं वगैरे त्याच्या. गोठवून ठेवायला लागतं मला, कारण का तो कधीही मागतो. त्याच्या स्कूलमध्ये लागतं सगळं. त्याच्यात पण दीपचे छोटे छोटे कपडे आहेत, ते मावशी सासूने दिलेले माझ्या. नाना पप्पा आईची बहीण आहेत त्यांनी. हे डीमार्टला जायचे राशनच्या पिशव्या आहेत सगळ्या. त्यांचं जॅकेट आहे वाटतं. जॅकेट आहे. डीमार्टच्या पिशव्या कधी डीमार्टला जातो राशन भरायला, मग घेऊन जायला. ते पण व्यवस्थित गोठवून ठेवते. वॉटर बॉटल, गॅसच्या पंप, हे सगळं कामावर भेटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे ठेवू शकतो, पण मला जास्त काही यूज होत नाही आणि मी काही सगळं घालत असते. त्याच्या स्टॉकमध्ये मी ठेवते. बघा अशा प्रकारे मी गोठवला आहे माझा दीप जयचा खाना.
हा बघा, अशा प्रकारे मी गोठवला आहे जयचा, माझा खाना, दीपचा खाना. अशा प्रकारे मी गोठवला आहे. हे बघा, कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि यूट्यूब चॅनलवरती तुमचा असं सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. आणि कायम माझे ब्लॉग वगैरे बघत जावा. हा ब्लॉग जरा मोठा आहे तर बघा आणि कसा वाटतं तुम्हाला सांगा. थँक्यू, धन्यवाद.